हॅलो पक्या, माझ्या घरी ये, आपण बॅट बॉल खेळायला जाऊ. ए सांड्या, निस्ता दिवसभर सांड्यासारखा पडला राहते, काम बिम पाहाले जाणं. काव माय, तुले नुसता मीच दिसतो का? तो तुझा भाऊ माझ्या बापाचा फुकटचा माल खाऊन इथंच वाढून राहिला, ते नाही दिसत का तुले? ते माकड तोंड्या, मामा आहे ना तो तुझा, मग मामाला असं बोलतात का? ए माय, तुले एक विचारू का व? हां विचार. माझ्या आज्यानं काही घरदार नाही बांधून ठेवलं का व या मामासाठी? नुसतं आपल्या घरी पडला राहते. अरे गावात माझ्या बापाची एवढी मोठी जमीन आहे का पैशाने तुझे डोळेच बाहेर येतील. मग मामाला पाठवणं व त्याच्या बापाच्या घरी, माझ्या बापाच्या घरी राहून फुकटचे तुकडे तोडून राहिला. जणी असं बोलतात का मामाले? त्या पैशाचं खाऊन राहिला का तो? अहो माझ्या बापाच्या तर पैशाचं खात आहे फुकटचंद. काय करून राहिली व ताई? काय करून राहिली व ताई? आला व माझ्या गुन्हाचा भाऊ. बरं झालं तू आला, तर आज तुझ्या आवडीचा मी सारा स्वयंपाक केलाय. अव ताई, तू का खाणच बनवत राहशील? माझ्यासाठी पोरगी बिरगी केव्हा पाहिशीन? पायनं मी कसा दिसत चाललो. पोरगी पाहिली का नाही? पायनं व ताई, पायनं माझ्यासाठी पोरगी पायनं. मला लग्न करायचं आहे ना वो. पाहून तर राहिली पिसाळा का लग्नाले. मामा तुला एक सांगू, त्यासाठी पोरगी नाही, गावातली रिकामी झालेली बुडगी पाहा लागते. ए झामल्या, जास्त बोलून राहिला का रे? एका झापडीत खाली पडीन आणि दुसरी लागू देणार नाही. चुप बस. चुप बसा रे दोघंही, आपले थोबडे बंद करा. बरं झालं आई, तूने मला आवरलं, नाही तर दाखवलं असता याला माझा झटका. ए तू चुप रे, चिल्लम तोंड्या. ताई तुझ्या लाडापायी सडला हा झामल्या, नाही तर याला एका झापडीत चड्डीतच मुतवलं असतं. ए भाऊ चुप रे, कुठचं कुठं नको लावत जाऊ, त्याच्या नादी नको लागत जाऊ. पाहिली ना रे मी तुझ्यासाठी पोरगी, काय ले एवढा हे करते. हाव का व ताई? इतकी मस्त एक नंबर पोरगी आहे, काही विचारू नको. मस्त जोडाले जोड शोभन. ताई यावेळेस होईन ना व माया लग्न पक्क. साऱ्यांचे लग्न झाले हो, फक्त मायाच लग्न नाही होऊन राहिलो. हो ना रे बाबा, यावेळेला पक्क तुझं लग्न करून देतो मी. पाय, यावेळेला तुले मी घोडीवर बसवूनच शांत बसेन. ताई माय लग्न असं थाटात झालं पाहिजे का सारं गावच पाहत राहीन का चिक्या भाऊचं बी काल लग्न झालं? हाव चिक्या, सारं गावच पाहत राहीन, पाहिजे तू. अय चहा बनव माझ्यासाठी. लोक ना ताई माया लग्नाचं नावच घेत राहिले पाहिजे. हो रे, पाहिजे तू. सारं गावच नाव घेईन त्या लग्नाचं. असं थाटात लग्न करतो मी केवालं. अगं तुला देवाचं सांगून राहिलं ना माझ्यासाठी चहा बनव म्हणून. मी का तुला कुत्रा दिसतो का? नाही, कुत्रा नाही दिसून राहिले तुम्ही, पण कुत्र्यासारखे भुकू बी नका. अगं जेव्हापासून तुझ्यासोबत माझं लग्न झालं ना, तेव्हापासून माझी जिंदगी कुत्र्यापेक्षाही बदतर झाली आहे. हो, गरम तव्यावरच उभं केलं ना मी तुम्हाला. ते सगळं सोड. नाही बनवणार आहे का तू चहा माझ्यासाठी? फक्त ते मला सांग. नाही बनवत जा. काहून नाही बनवत ते मला पहिले सांग. सांग, साखर नाही आहे का, दूध नाही आहे का, चहापत्ती नाही आहे, एवढं मला सांग पहिले तू. अहो घरी तर सारं सामान पडलेलं आहे, पण माझा मूडच नाही आहे चहा बनवायचा. तर आता का मी तुझ्या मूडवरच जिंदा राहू? हो हो, तसंच समजा मग. म्हणजे मला आता भूक लागली तर जेव्हा तुझ्या मूड राहील तेव्हा मला जेवायला भेटन, नाही तर मग मी उपाशी राहू का? हाव. भावाले बकासुरासारखा खाऊ घालते आणि मला उपाशी राहायला सांगते. काढलं माझ्या भावाचं खाणं. माझ्या भाऊ तर तुमच्या डोळ्यातच रुतून राहिला आयाला ताईचा. दिवसभर नवरा काम करून थकते, त्याची तिला बिलकुल कदर नाही. लग्न करून तर पस्तावलो यार मी. फसले ना. हा मग आता माझ्या पिच्छा सोडा आणि निघा घराच्या बाहेर. असं कसं जाऊ मी घराच्या बाहेर? त्या बापाचं घर आहे का? हो दाजी, जर तुम्ही माझ्या बहिणीचा नवरा नसते ना तर इथंच तुमचा कांड केला असता मी. ताई समजव दाजीले, नाही तर आताच तुला इथं विधवा करून टाकीन मी. चुप बस रे झामल तोंड्या, जास्त नको बोलत जाऊ. चुप बस रे मामा, त्या कानाच्या खाली असा आवाज काढी ना जिंदगी भरता बैराज करून टाकेन तुले. चुप रे चिल्लम चट्या. चुप बसा रे सगळे. अव तर मी ना माझ्या भावासाठी पोरगी पाहिलेली आहे, हेच मला तुम्हाला सांगायचं होतं. पोरगी एक नंबर मालदार आहे. तर मी का करू? अव तर माझ्या भावाला हुंड्यामध्ये जे पैसे येईल ना, त्यांना आपण तुमचं कर्ज फेडू आणि गण्याला चांगल्या कॉलेजामध्ये ॲडमिशन करू. तर मला हे पहिले काऊन नाही सांगितलं तर? अच्छा जाऊ दे, आता मला सांग तू चहा देते का नाही देत? नाही, तुम्हाला सांगितलं ना माझा मूड नाही आहे म्हणून. दे दे मग मला 10 रुपये चाय प्याले. दाजी मी बी येईन तुमच्या संग चहा प्याले. बाबा मला बिस्किट घेऊन द्या.
हो चला, मी तिथं गाण राहतो आणि तुमचे शौक पूर्ण करून देतो. 10 रुपयामध्ये काय काय होईन बे.